मनोज जरांगे पाटलांचं नाव बदनाम व्हावं अशा पद्धतीचा डाव हे सरकार रचेल म्हणून मी सांगितलं होतं। याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक वेळी आश्वासनं कोण देतं? कधी एकनाथराव शिंदे देतात, कधी आता सध्या फार मोठे झालेले आमचे नेते उदय सामंत देतात, कधी बावनकुळे देतात, कधी ते सातारला मार खाल्लेले कोणते शंभूराज देसाई देतात, आपल्याच पोलिसांकडनं शंभूराज देसाई देतात। मग आता नवीन एक चेहरा पुढे काढलाय, प्रसाद लाड त्यांना त्या ठिकाणी आता शब्द देतात। ह्या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे मी स्पष्टपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांनी कधीतरी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली का? कधीतरी सगळ्या पक्षाचे सगळे नेते गेले, पण देवेंद्र फडणवीस कधीतरी गेले का? नाही गेले ना। भर सभागृहामध्ये मी सांगितलंय, भर सभागृहामध्ये की यांनी किती जणांनी कुठलीही आश्वासनं दिली तर जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची तयारी नाही किंवा त्यांची मानसिकता नाही, तोपर्यंत फक्त आणि फक्त काही लोकांच्या तोंडून आश्वासनं देण्याचं काम करवलं जाईल, परंतु प्रत्यक्षपणे मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही। हे मी तेव्हाही सांगितलं होतं, सभागृहामध्ये माझी मी भूमिका तेव्हाही मांडली होती। आजही प्रत्येक समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत, फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस गेलेले नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दरम्यान गोळीबार झाला, 2 वर्षाच्या पोरांचे हातपाय तोडले गेले। का गोळीबार झाला? कुणी आदेश दिला? तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी पुढे आलं होतं का? मग तो गोळीबार करणारा अधिकारी, हाच अधिकारी त्यांचे मंत्री शंभूराज देसाई आणि ते मकरंदबाबा पाटील यांना मारण्यामध्ये हाच अधिकारी होता। त्याला प्रमोशन दिलं गेलं, त्याला पूर्णपणे पाठीशी घातलं गेलं, लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट नाही तोपर्यंत मराठा समाजाची ही अशाच पद्धतीची वातात वाणवा आणि त्यांचा सातत्यानं शब्द देऊन फसवण्याचा उपमर्द केला जाईल।